धाराशिव जिल्हा पुराच्या संकटात असताना जिल्हाधिकारी कीर्तिकुमार पुजारी यांचा नृत्य करतानाचा व्हिडिओ समोर. चौफेर टीकेनंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून दिलगिरी व्यक्त. राज्यातील पूरस्थितीबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी पंतप्रधान मोदींना दिलं निवेदन. भरीव मदत करण्याचं मोदींचं आश्वासन. फडणवीसांची माहिती. शेतकऱ्यांना पीएम केअर फंडातनं पैसे देण्याची उद्धव ठाकरेंची मागणी. तर 600 कोटी फंडात असताना एक पैसाही खर्च न करणाऱ्यांनी शहाणपण शिकवू नये. फडणवीसांचा पलटवार. तांत्रिक कारणांमुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा मराठवाडा दौरा रद्द. मराठवाड्यातील पूरग्रस्त भागाची करणार होते पाहणी. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा पुढे ढकलली. 28 सप्टेंबरला होणारी एमपीएससीची परीक्षा आता 9 नोव्हेंबरला. महाराष्ट्रातल्या पूरस्थितीमुळे निर्णय. राहुल गांधी पूरग्रस्त मराठवाड्याचा दौरा करण्याची शक्यता. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी राज्यातल्या पूर परिस्थितीची माहिती राहुल गांधींना दिली. राज्यात आजपासून पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता. 4 ते 5 दिवस कोकण, घाटमाथा, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा अंदाज. एकनाथ शिंदेंनी डीपीडीसी बैठकीत अधिकाऱ्यांना खडसावलं. जिल्ह्यातील वाहतूक कोंडी प्रकरणी एका अधिकाऱ्याचं निलंबन. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्याबाबत केंद्र सरकार सकारात्मक. मोदी आणि फडणवीसांच्या भेटीत चर्चा झाल्याची माहिती. वाल्मिक कराडचा समर्थक गोट्या गित्तेसह 5 जणांवर मकोका अंतर्गत कारवाई कायम. तर पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळवरतीही मकोका अंतर्गत कारवाई. घायवळ लंडनला पळून गेल्याची माहिती. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना लेह पोलिसांकडून अटक. लडाखमधल्या हिंसाचार प्रकरणात वांगचुक यांच्यावर कारवाई.